13व्या पायरीवर जाणार आहे. एका तलावातून तुम्ही समुद्रात जाणार आहे, जगामध्ये वावरणार आहे. इथं तुम्हाला समजून घेणारे शिक्षक, तुम्ही इथं आता शाळेत तुम्हाला जी किंमत आहे ती बाहेर गेल्यानंतर बघा, कॉलेजमध्ये गेल्यानंतर कोण विचारत नाही तासाला बसला का, गेला का. इथं जे तुम्हाला शिक्षण झालेलं आहे ते बेसिक झालेलं आहे आणि हे तुम्हाला कायम आयुष्यात शेवटपर्यंत स्मरणात राहील असं इथं शिक्षण झालेलं आहे. लक्षात घ्या. तुम्हाला PSI कडे बघितलं, DYSC आपल्याकडे शेळके मॅडम आले होत्या त्यांच्याकडे बघितलं, किंवा इथं PI असतील, तहसीलदार खाडेसाहेब असतील, किंवा आम्ही प्राचार्य असतील, काही मोठ्या हुद्द्यावर लोक असतील, त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटते आपण असं झालं पाहिजे. पण हे सहजासहजी होत नसते बाळांनो. त्याच्यासाठी फार कष्ट घ्यावं लागत असतात. विद्यार्थी मित्रांनो, भाऊ माझं शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या गावात झालं 12वी पर्यंत. तर माझं शिक्षण असं झालं, सगळ्या सोयी घरात होत्या आमच्या, काही नव्हतं. त्या काळात आमच्यात बुलेट होत्या दोन 1970 साली. तर सकाळी उठून मी सकाळी उठून, किंवा माझा भाऊ असेल तो फॉरेनला आहे, सकाळी उठून आम्ही शेतात जाऊन भाऊ 25 जनावरांचं शेण काढून, धारा काढून, आंघोळ करून तिथलंच दूध, कासतन दूध असते जे आखरी दूध म्हणायचे त्याला, ते दूध अर्धा लिटर पित होतो आम्ही त्यावेळेला. आणि मग घरी येऊन शाळेला आवरून 9ला जात होतो. त्यावेळेला क्लास 20 काय सुद्धा नव्हते. नाही, कारण पेपर फुटले, पेपर काढण्याच्या मध्ये मी मेन पर्यंत गेलो, पण मला ते सक्सेस झालो नाही. मी त्याच्यामध्ये मी नाराज झालो. BEd केलं, MSc केलं. त्याच्यानंतर मला नोकरी संस्थेत मिळाली. शिक्षण रयतमध्ये झालं, नोकरी स्वामीमध्ये मिळाली. आणि स्वामीमध्ये नोकरी जी मिळाली ती मला जोह्याला मिळाली. भाऊ जोह्यामध्ये 2 वर्ष मी विनाअनुदानातून काम केलं. घरचं खाऊन 1 रुपया शाळेकडून घेतलेला नाही. त्यामुळे पगार विनाअनुदानित नसायचा. आणि तिथं माझं कष्ट सुरू झालं, कारण घरी मला आई पुढं ताट आणून देत होती, तांब्या देत होती. ताट उचललं नाही, कधी तांब्या उचललं नाही, आयतं खात होतो मी. तर तिथं असा प्रश्न निर्माण झाला भाऊ, कारण आणि मी शाकाहारी आणि कोकणात सगळी मच्छी खाणे, हे खाणे द्या. आता करायचं काय? आता म्हणजे कसं साथ मिळत असते आपल्याला. आपण प्रामाणिक असेल, प्रामाणिकपणे काम करत असेल, प्रामाणिकपणे अभ्यास करत असेल, आई वडिलांचं ऐकत असेल, तर मला तिथं इंग्लिशला शिक्षक आले. आमची तिघांची अपॉइंटमेंट झाली. तिथला जोह्यातलाच एक PM पाटील हिंदीला, मी गणिताला, आणि सोलापूरचा एक काळे सर म्हणून इंग्रजीला. ते काळे सर माळकरी होते. ते म्हणजे सर आपण दोघं राहूया. आणि दोघं राहिल्यानंतर ते स्वयंपाक असे करत होते, पहिला लाजवून असा स्वयंपाक करत होते. चपाती लाटत चपाती भाजत होते, भाकरी करत होते, भाजी करत होते. त्यांनी मला सगळं शिकवलेलं आहे. भाऊ मला भाकरी येते, भाजी येते, चपाती येते. हे प्राचार्य पद, ग्रॅज्युएशन व्हा, पोलीस व्हा, पोलीस मधनं परत PSI होता येते, DYSP होता येते. सायन्सचीच मुलं पुढे जातात असं नाही. आर्ट कॉमर्स मध्ये सुद्धा कलेक्टर झालेले आहेत. लक्षात घ्या. सोयी झालेल्या आहेत. लक्षात घ्या एवढ्या. आणि आता तर डिजिटल झालेलं आहे. तुम्ही इतकं पुढे गेलं पाहिजे, आमच्यापेक्षा फास्ट झालेलं आहे. लक्षात घ्या. आमच्या काही शिक्षणाला एवढं हे नव्हतं, क्लास नव्हते, मोबाईल नव्हता, TV नव्हतं, काही सुद्धा नव्हतं. तर तुम्ही मनात ठरवून काय तर बनायचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांचं ऐका. कारण तुम्ही सुद्धा, तुम्हाला आई वडिलांनी जग दाखवलेलं आहे. आणि आपल्या आई वडिलांना मान खाली घालायला लागेल असेल कधीही वागू नका. लक्षात घ्या. हे दैवत आहेत आपलं. आणि या पद्धतीनं तुमचं आयुष्य, भावी आयुष्य